नमस्कार. सर्वप्रथम मी लोककल्याणकारी राजा, आरक्षणाचे जनक, गोरगरीब पदवीधरांचे उद्धार करते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम करून आज मी काही महनीय व्यक्तींची नावं आपल्यासमोर सांगणार आहे आणि नंतर मुख्य विषयाच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी थोडक्यात बोलणार आहे. तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. खरं म्हणजे 1952 साली पहिली सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक झाली आणि दुसरी निवडणूक झाली लोकसभेची सार्वत्रिक ती 1957 सालामध्ये. आणि त्या दरम्यान महाराष्ट्रामधून किती महनीय व्यक्ती त्या लोकसभेत निवडून गेल्या आणि त्या लोकसभेमध्ये त्यांनी कशा पद्धतीची भाषणं केली, लोकसभेमध्ये त्यांनी देशाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीची भाषणं केलेली आहेत आणि त्यांचं कार्य केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 1957 सालाच्या नंतर झालेल्या लोकसभेच्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामधून गेलेले दिग्गज जे मान्यवर आहेत त्यांच्या काही थोड्या लोकांच्या आठवण या ठिकाणी आपल्याला आली आहे आणि त्यांची नाव मी आपल्यासमोर सांगत आहे. तर सर्वप्रथम बॅरिस्टर नाथ पै हे कोकणातून निवडून गेलेले खासदार, अत्यंत अप्रतिम इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये लोकसभेमध्ये ते बोलत असत आणि अनेक प्रश्नावर अनेक विषयावर त्यांनी अत्यंत सुंदर अशी भाषणं केलेली आहेत. बॅरिस्टर नाथ पै एक संसदरत्न, खऱ्या अर्थाने संसदरत्न बॅरिस्टर नाथ पै. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी मधु दंडवते असतील किंवा मग माने यशवंतराव चव्हाण असतील, बॅरिस्टर गाडगीळ असतील, काकासाहेब गाडगीळ असतील, यशवंतराव चव्हाणापासून तर दादासाहेब गायकवाड, बी.सी. कांबळे, मधु दंडवते, बी.सी. कांबळे, दादासाहेब गायकवाड अशी कितीतरी महान माणसं ज्यांनी लोकसभा गाजवली आहे आणि देशाच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी भाषणे केलेली आहेत. मग पुढे अनेक मान्यवर आहेत. मग पुढे चिंतामण देशमुख म्हणजे शिडी देशमुख म्हणतात, शिडी देशमुख असतील, मधु लिमये असतील, अशा कितीतरी लोकांनी. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं थोडंसं पुढे तर मग मनोहर जोशी असतील, गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, अशा कितीतरी व्यक्तींनी लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व सिद्ध केलेलं आहे आणि देशाच्या संदर्भामध्ये, देशाच्या फायद्या तोट्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत आवेशपूर्ण आणि अत्यंत विद्वानपूर्ण आणि अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणे केले आहेत. आणि म्हणून आपल्याला या महान व्यक्तींची आठवण यासाठी येते. त्याच्यामध्ये अहिल्या रगडकर असतील, मनोहर घोरे असतील, असे कितीतरी नावं आहेत की जे महाराष्ट्रामधून निवडून गेलेत, परंतु त्यांनी त्या ठिकाणी अप्रतिम असं काम केलेलं आहे. आणि आज या मोठ्या मोठ्या खासदारांची आपल्याला आठवण काय येते तर एका खासदाराने पत्रकारांना शिव्या दिल्या, पत्रकारांना मारायची धमकी दिली आणि म्हणून या महान खासदारांची आठवण आपल्यासमोर मी सांगितली आहे. तर संजय दिना पाटील हे गृहस्थ म्हणजे त्यांची आई मनोरमा पाटील या भांडूपमधून नगरसेविका निवडून याच्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. हे मनोरमा पाटील या काँग्रेसच्या नगरसेविका आणि या संजय दिना पाटील म्हणजे या दिना पाटील हे देखील आमदार होते आणि कामगार नेते होते. आणि यांचा या दोन मोठ्या व्यक्तींचा मुलगा म्हणजे संजय दिना पाटील यांचा प्रवास देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि शिवसेनेमधून आता 4-5 दिवसापूर्वीच ते एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि सत्तेच्या वळचिनाला गेलेत. आणि कारण सांगितलं आहे निधीच्या प्रेमाच्या पोटी हे जे 6 खासदार एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेलेत त्यांच्यापैकी एक म्हणजे संजय दिना पाटील. आणि यांचं वादविवाद आपण आता पाहत आहोत. पक्षीय राजकारणाचं खेड्यापाड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये असणारा शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, तेथील गरीब शेतकरी असेल, आदिवासी असेल, भटक्यामुक्त जातीय असतील, अशा अनेक घटकांना, लाखो करोडो लोकांना यांच्या राजकीय आणि त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये काही देणं नाही. तुम्ही एकमेकाच्या उरावर बसा. त्या मंडळींना त्यांच्या दररोजच्या जीवनमानाचा प्रश्न पडला आहे. परंतु या ठिकाणी बाकी आपल्याला अलीकडल्या एवढ्या 4-5 दिवसामध्ये
संजय राऊत व हा संजय दिना पाटील यांचं वाकयुद्ध आपल्याला पाहतो आपण, आणि ते एकमेकाला शिवाय देतात. आणि ते जर एकमेकाला शिवाय देत असतील, एकमेकांना मारायच्या धमक्या, एकमेकांना काही अगदी म्हणजे बॉम्बपासून तर पिस्तुलापासून तर बंदुकापासून तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र पाहत असताना अनेक करोडो लोकांना त्यांना काही घेणं देणं नाही तुमच्या पक्षीय राजकारणाचं. परंतु आत्ता बाकी या पुढचा भाग म्हणजे हे महोदय संजय दिना पाटील हे 5 दिवसापूर्वी सत्तेच्या मध्ये असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेले, आणि मग त्यांना असं वाटलं की आत्ता तर आमच्या मागे महाशक्ती आहे, आमच्या मागे एकनाथ शिंदे आहेत, आता आमचं कुणीच काय करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी पत्रकारांना देखील शिवाय दिल्या, पत्रकारांना मारायची धमकी दिली. आणि एवढंच नाही तर तिथे असणाऱ्या पोलिसांच्या समोर, तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी त्या पत्रकारांना शिवाय दिल्याने सांगितलं तुम्ही रेकॉर्ड करा, कमिशनरला पाठवा, कोणालाही पाठवा. म्हणजे पहा 5 दिवस नाही झालं सत्तेमध्ये, सत्तेच्या वळचणीला गेलेल्या पक्षाबरोबर गेलेला जो खासदार आहे तो कशा पद्धतीचं उद्धाम भाषा करतो. म्हणजे त्यांना माहिती आहे की मला काहीच होणार नाही आणि माझ्या मागं महाशक्ती आहे आणि मला एकनाथ शिंदे साहेब वाचवतील. अर्थात एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांनी बाकी या गोष्टीचं समर्थन केलं नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीचे खासदार आपण पाहत आहोत. अर्थात हे जे 6 खासदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेना सोडून निधीच्या प्रेमापोटी हे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे, त्यांनी केला आहे. तर या खासदारांचं लोकसभेमध्ये काय त्यांचं कार्य आहे, या 6च्या 6 खासदार असतील किंवा इतरही काही खासदार असतील, यांनी लोकसभेमध्ये हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये कशा पद्धतीचे भाषणं केलेले आहेत आणि देशव्यापी संदर्भामध्ये देशाच्या संदर्भामध्ये कुठल्या विषयावर त्यांनी सखोल भाषणं केलेली आहेत, कुणाच्या ऐकवात आपल्याला आहे का. आणि म्हणून अशा लायकीचे खासदार जर लोक निवडून देत असतील तर लोकांची कमाल आहे. आणि यापुढे लोकांनी आता अशा समजदार माणसांना निवडून दिलं पाहिजे. अर्थात लोकांची पण चूक आहे की लोक अशा लोकांना निवडून देतात. जो एक आमदार आहे तो रात्रीचे 1 वाजता एखाद्या संपादकाला, पत्रकाराला फोन करतो, वाटेल त्या विषयात शिवाय देतो. संजय गायकवाड आहे तो पण, हे संध्या खूप वाजत आहेत. दुसरं एक ते बांगर नावाचे काही ते भयंकर शिवाय देताना संजय शिरसाटच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा चालू असतात. आणि ज्या वेळेला हे संजय गायकवाड असतील किंवा हे संजय दिना मामा असतील किंवा संजय शिरसाट असतील, यांच्या शिवेंच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला पत्रकार असतील, काही राजकीय लोक, काही विश्लेषक ज्या वेळेला प्रश्न उपस्थित करतात, त्यावेळेला बाकी त्यांच्याकडून किंवा त्यांच्या हायकमांडकडून असा प्रश्न निर्माण होतो की मग संजय राऊत कसे दरदोर शिवाय देतात हे तुम्हाला दिसत नाही का. अर्थात संजय राऊत शिवाय देत असतील त्यांची चिडचिड, किंवा हे संजय दिना पाटील शिवाय देत असतील, किंवा इकडे संजय गायकवाड पाटील तशा शिवाय देत असतील, किंवा ते तिकडे बांगर कुणी आहेत ते शिवाय देत असतील, तर हे शोभत नाही त्यांच्या पदाला, एवढंच या ठिकाणी आपल्याला म्हणावयाला वाटते. आणि म्हणून या पुढील काळामध्ये कशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि जर खासदारच जर पोलिसांच्या समोर जर एखाद्या पत्रकाराला शिवाय देत असतील, तर सामान्य माणसांची काय बिशाद आहे त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडण्याची. आणि म्हणून त्या मतदारसंघामध्ये अत्यंत गरीब माणूस, अत्यंत सामान्य माणूस त्यांच्या पुढे पोचू शकत नाही, त्यांना जाब विचारू शकत नाही. त्यांना जर जाब विचारला तर त्या ठिकाणीच भटकावलं जाईल याची संभावना जास्त आहे. आणि म्हणून अशा खासदारांचं लोकसभेमध्ये काय योगदान आहे आणि अशा खासदारांपासून देशाचा काय विकास होणार आहे. खासदार म्हणजे काय नुसतं निधी नाही. पूर्वीच्या काळात आता ही जी मी तुम्हाला नावं सांगितले त्यावेळेला काय निधी वगैरे नव्हता. ते निधी नव्हता. ते जे निवडून जायचं ते देशाचा विचार करायचे, देशाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ते बोलायचे, देशाचा कसा विकास व्हायचा त्या संदर्भामध्ये बोलायचं. आता इथे निधी त्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी नगरसेवक आहेत, आमदार आहेत, तिथले अधिकारी आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, महानगरपालिका आहेत. या खासदारांना म्हणजे भारतीय संसद किंवा भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी त्यांना तिथं म्हणजे त्यांचं मुख्य काम आहे. आणि लोकशाही परंपरा ही मजबूत झाली पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. किंवा
त्या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी नवीन नवीन कायदे करण्याचा देखील त्यांना अधिकार आहे. या सर्व गोष्टीमध्ये हे खासदार त्यांचा सहभाग त्या संदर्भात किती आहे आणि वाटेल तशी कामं करण्यामध्ये त्या खासदाराचा सहभाग किती आहे हेच या प्रकरणामधून आपल्याला समजते. आणि म्हणून या पुढील काळामध्ये मतदार राजांनी जागृतपणे मतदान करणे गरजेचं आहे. आणि म्हणून पक्ष न पाहता, पार्टी न पाहता त्या मतदारसंघामध्ये उभ्या असणाऱ्या त्यातल्या त्या चांगल्या माणसाला निवडून द्या. दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणतात ना. आणि म्हणून त्यातल्या त्या चांगल्या माणसाला मतं देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी पक्ष पाहू नका, पार्टी पाहू नका, तर अधिकाधिक चांगल्या माणसांना आमदार करणे, खासदार करणे हे जनतेच्या हातामध्ये आहे, मतदाराच्या हातामध्ये आहे. आणि या पुढील काळामध्ये जर अशा पद्धतीचे खासदार तुम्हाला नको असतील तर तुम्ही चांगल्या माणसांना मतदान केलं पाहिजे असं या ठिकाणी मला म्हणावंसे वाटते. आणि म्हणून हे संजय दीना पाटील असतील किंवा संजय राऊत असतील यांची जी शिवीगाळ चाललेली आहे ती महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतमजूर असतील, आदिवासी असतील, कष्टकरी असतील, भटकेमुक्त जाती असतील यांना याच्या संदर्भात काही घेणं नाही. तुम्ही एकमेकाच्या ओरावर बसा, परंतु बाकी दंगलीची भाषा करू नका, मारामारीची भाषा करू नका, बॉम्बची भाषा करू नका, खुनाची भाषा करू नका. आता पहा, हे संजय दीना पाटील पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी सांगतात की मी मारील, 5 खून केलेले आहेत, त्याने केले का त्यांच्या घरातल्या कुणी केलेत. आणि त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की या ठिकाणी आता सामान्य माणसं असं म्हणू लागतात की त्या ठिकाणी समजा त्या पत्रकारांना ज्या वेळेला ह्या संजय दीना पाटलांनी शिव्या दिल्या त्यावेळेला तिथं उपस्थित असणारे पोलीस अधिकारी असतील, पोलीस असतील आणि त्यांच्या जाग्यावर जर तुकाराम मुंडे त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील तर तुकाराम मुंडेंनी या संजय दीना पाटलाचं काय केलं असेल. आणि अर्थातच पुढे तुकाराम मुंडेंची ताबडतोब बदलीच नाही, त्यांना सस्पेंडच केलं असतं म्हणा. परंतु त्या ठिकाणी बाकी तुकाराम मुंडे त्या ठिकाणी असते तर त्यांनी काय ॲक्शन घेतली असती या संजय दीना पाटलाची. कारण संजय दीना पाटील जरी खासदार असले तरी पोलिसांना अधिकार आहे की जो माणूस हिंसेची पाठलागण करतो आहे, हिंसा तो त्या ठिकाणी सांगतो आहे, कोणाला मारील सांगतो आहे, पत्रकारांना मारणार म्हणतो आणि माझ्याकडे बॉम्ब आणि 5 खून अशा ज्या बाता करतो तर पोलीस देखील त्यावेळेला तात्काळ त्या खासदारावर देखील कारवाई करू शकतात. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकाराम मुंडेची देखील आठवण येते की त्या ठिकाणी तुकाराम मुंडे जर तिथे पोलीस अधिकारी असते तर त्यांनी काय केलं असतं. तर प्रश्न असा आहे की असे खासदार जे आता पक्षांतर करत आहेत, फक्त त्या मतदारसंघामध्ये तिकीट मिळावं म्हणून पक्षांतर करणारे वेगळ्या पक्षामध्ये आणि पैशाच्या जोरावर, श्रीमंतीच्या जोरावर निवडून येणारे असे खासदार जर लोकांनी निवडून दिले तर पुढील काळामध्ये लोकशाही जिवंत राहील की नाही याचं काही आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला पण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.